तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे आणि पुजारी वर्गातून देखील या नावांचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। कुठेतरी पुजाऱ्यांना बदनाम केलं जातंय असं त्यांना वाटतंय। पुजारी आपल्यासोबत आहेत, त्यांनी नुकतीच पोलिसांची भेट घेतली आहे। ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांची नावं आली आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? या ठिकाणी जाणीवपूर्वक एका विशिष्ट पक्षाचं हे षडयंत्र असल्याचा आम्हाला संशय आहे। या पुजारी मंडळानं तुळजापुरातल्या सर्व पुजाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे। असं असताना आपल्या पक्षाकडलं लक्ष दुसरीकडं घालवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। मुळात पुजारी हा देवीचा भक्त आहे, तुळजापूरची बदनामी होऊ नये अशा स्वरूपाची पुजाऱ्यांची भूमिका पहिल्यापासून होती आणि या ठिकाणी पुजाऱ्यांची बदनामी करून काय साध्य करणार आहोत। आज जे 30-35 लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यातले अनेक आरोपी फरार आहेत आणि ते कुठल्या पक्षाचे आहेत हे तपासणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं विनाकारण हे प्रकरण तिसरीकडे नेऊन पुजाऱ्याला बदनाम करू नये। ह्याच्यामुळं तुळजाभवानी मंदिराचं आणि पुजाऱ्याचं फार मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे, बदनामी व्हायला लागलेली आहे। हे त्वरित थांबलं पाहिजे। षडयंत्र म्हणताय, राजकीय षडयंत्र म्हणताय, कोणाचं आहे, कोण करतं हे सगळं? हे आरोपीची यादी जर पाहिली तर त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचे आहे, एका विशिष्ट पक्षाचेच आहेत ते आरोपी। ते आपण पाहून ते निर्णय कुणीही घेऊ शकेल, त्याला नाव घेण्याची काय आवश्यकता नाही। परंतु पक्षाला बदनाम करण्यापेक्षा किंवा समाजाला बदनाम करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावं। जेणे आरोपी आहेत का त्यांनी स्वतः तपासले ही करावे आणि दुसऱ्याला बदनाम करण्याचं षडयंत्र त्यांनी रचू नये। आरोपींच्या यादीतली जी नावं आहेत ते पुजारी आहेत, त्या देवीची पूजा करायला येतात, त्यांचा व्यवसाय काय नेमका? तुळजापूरमध्ये जवळपास 4-4.5 हजार पुजारी वर्ग आहे। प्रत्येकाचे व्यवसाय वेगवेगळे आहेत, पण या जे 35 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये जे 11 का 13 काही पुजारी ड्रग्स सेवनामध्ये आहेत असं सांगितलं जातं। परंतु त्यांचे व्यवसाय हॉटेल आहेत, लॉज आहेत, बरेच वेगवेगळे टेंडर्स आहेत आणि त्याच्यातला एकही पुजारी आता सध्या जे आरोपी आहेत त्याच्यातलं एकही असं देवीची पूजा केलेलं त्यांनी दाखवून द्यावं। मंदिर प्रशासनाला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोललो, तहसीलदारांना बोललो, त्यांनी म्हणले कुठल्याही प्रकारची अजून कारवाई कसली केलेली नाही आणि आम्ही पुजारी मंडळाचा अध्यक्ष आहे। आम्हाला अगोदर तहसीलदार जिल्हाधिकारी बोलवून आम्हाला हे प्रकरणात अशा आरोपी आहेत, पुढे काय करता येईल काय नाही चर्चा होईल। अशा स्वरूपाची कुठलीच काही कारवाई नाही, काय नाही, विनाकारण पुजाऱ्याला ह्याच्यात बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे। देवीचे पुजारी म्हणल्यानंतरच खरं तर खळबळ उडालेली आहे। हे पुजारी नेमकं कसं, पुजारी पण देवीचं कसं चालतं, किती पुजारी असतात, हे आरोपी पुजारी देवीच्या दरबारात येत होते का किंवा दैनंदिनी त्यांची काय असायची? तुळजापूरमध्ये जे तुळजापूर क्षेत्रामध्ये भाविक भक्त येतात त्यांची पूजा अर्चा करणे, त्यांच्या इथे तुळजापूर शहरातील आणि मंदिरातील ज्या काही सुखसुविधा आहेत ते त्यांना पुरविणे, हे जे तिन्ही पुजारी मंडळात आहे आणि त्यांचे जे सदस्य आहेत तुळजापुरातले, हे कार्य अतिशय चांगलं कार्य हे करतात। आणि ज्यावेळेस ह्या पुजाऱ्यांच्या काही प्रमुख लोकांना समजलं की तुळजापूरमध्ये ड्रग्जसारखा प्रकार चालू आहे, त्यावेळेस आम्हीच पुढाकार घेऊन हे प्रकरण उजागर केलं आणि याच्या तक्रारी केल्या। त्यानंतर हे प्रकरण पोलीस प्रशासनानं अतिशय वेगानं पुढं नेऊन आज जवळजवळ 2 महिने, उद्याच्या 15 तारखेला 2 महिने पूर्ण होतात आणि वेळोवेळी आम्ही पुजाऱ्यांनी आणि तुळजापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा करून हे प्रकरण धासास लावलेलं आहे आणि पुढंही आम्ही की हे ड्रग प्रकरण संपलं पाहिजे याच्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहोत। परंतु हे जे आमचे प्रयत्न आहेत याला कुठंतरी छेद देऊन हे प्रकरण वेगळ्या पद्धतीनं त्याचं वळण देण्याचा प्रकार चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांनाच आता ओढण्याचा प्रयत्न केला जात असून की म्हणजे कसं की मी बुडा लागलो आहे तर मी एकटा का बुडू, तुलाही घेऊन बुडतो म्हणल्यासारखा हा प्रकार सध्या चालू आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आपल्यासोबत आहेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणायचं, पुजारी म्हणायचं, काय म्हणायचं, तुमची ओळख काय करून द्यायची महाराष्ट्राला? मी एक पुजारी पण आहे आणि पुढारी पण आहे। मला वाटतं की ह्या तुळजापूरमध्ये जवळजवळ 4.5 ते 5 हजार पुजारी आहेत। आज नक्कीच काही जण त्याच्यामध्ये दोषी असतील, दोषींवर हे 4 जण जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं तर गरजेचंच आहे। परंतु एक समाजाला नावं ठेवणं हे चुकीचं आहे। एखादा माणूस त्या समाजाचा आहे म्हणून सगळा समाजच दोषी आहे असा होतंय का? गुन्हेगाराला जात नसते। म्हणून मला वाटतं की ह्याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र
जेणेकरून हे पुजारी वर्गावर जर आलं तर हा एक षडयंत्राचा आणि राजकीय भाग असून मला वाटतं आहे की ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की 35 आरोपी केलेले आहेत, 35पैकी किती आरोपी कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे आपण शोधणं गरजेचं आहे. आणि मी मागे पण पत्रकार परिषद घेऊन ह्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ह्याच्यामध्ये कोण कोण आहे. नक्कीच हा संशोधनाचा भाग आहे. मला वाटतं की पुजारी वर्गानेच या ठिकाणी मागणी केली होती की या ठिकाणी तुळजापूर हे धार्मिक स्थान आहे. तुळजापूर येणारा वर्ग या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक येतात. येथे असणारे लोक किंवा नवीन पिढी ह्या ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पुजारी वर्गाने या ठिकाणी बरेच निवेदनं दिलं. त्यानंतर पोलीस तपास पण चांगल्या पद्धतीनं होत गेला आणि 3दा या ठिकाणी ड्रग्स पकडलं गेलं. ह्या ड्रग्स पकडण्यामध्ये कोण यांना पाठिंबा देत आहे किंवा कोण पाठिंबा देतो, कोण षडयंत्र करतं? वारंवार तुम्ही उल्लेख करतात हे राजकीय षडयंत्र आहे, कोण करतंय? मला वाटतंय की ज्या पक्षाच्या हे सर्वजण नेते आहेत त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आम्हाला नाही, तुळजापूरच्या प्रत्येक बारक्या मुलाला जरी विचारलं की ह्याच्यामध्ये कोण आहे ते सांगू शकतील. तुम्ही पुढारी आहात आणि पुजारी आहात, त्यामुळे स्पष्ट बोलणं तुम्ही अपेक्षित आहे. कोण षडयंत्र करतंय हे संभ्रम का वाढतोय? नाही, मला काय वाटतं की वारंवार त्या एखाद्या कुठल्या तरी पक्षाचं नाव घेऊन आणि परत त्यांनी काय करायचं की बाबा त्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा लोक सामील आहेत असं एक मोठं षडयंत्र केलं जातं आहे. मला वाटतं की त्यामध्ये आम्ही तक्रारदार आहेत आणि आम्हालाच तक्रारदारांना या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करत आहेत. आणि मला वाटतं की आज उद्या ते सगळेजण पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत की तुळजापूरची बदनामी थांबवा. कोण करतंय बदनामी आणि कोण थांबवायची ही बदनामी? आम्ही सगळ्यांनी थांबवण्याची गरज या ठिकाणी आहे. काही आरोपींचे आमदारांसोबत, खासदारांसोबत फोटो व्हायरल झाले. पुजारी म्हणून आणि पुढारी म्हणून दोन्हीनं तुमची याच्यावर काय भूमिका आहे? हां, आता जे काही आरोपी आहेत, पिंटू मुळे, पिटू गंगणे आणि शरद जमदाडे आणि अजून बरेच जे आहेत, हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत? सभापती होते, ते पंचायत समितीचे उपसभापती होते आणि माजी नगराध्यक्षांचे पती आहेत, माजी नगरसेवक आहे. मग आपण समजून घेतलं पाहिजे की वारंवार ह्या गोष्टी आणि कोण त्यांना पाठिंबा देत आहे हे ना. आज मला वाटतं की ह्याच्यामध्ये थोडंसं हा सर्व आणि जे राजकीय पक्षाचे जे आरोपी आहेत त्यांनी, आरोपी असतील किंवा कार्यकर्ते असतील, त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि तुळजापूरची बदनामी थांबवण्याची गरज आहे. एकंदरच हे सगळे पुजाऱ्यांनी आत्ताच पोलिसांची भेट घेतली आणि पुजाऱ्याला जशी आरोपीला जात धर्म नसतो तसं पुजारी, कुठलाही आरोपी पुजारी नाही, तो आरोपीच म्हणून त्याच्याकडे बघावं असं त्यांनी म्हणणं व्यक्त केलं. शिवाय राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही केला आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.